सोलापूरसह राज्यभरात गाजलेल्या डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल 2025 रोजी रात्री त्या अगोदर 8:40 वाजल्यानंतर आत्महत्या केली होती. त्या अगोदर डॉक्टरांना एका महिला कर्मचाऱ्याने 3 कॉल केले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत माहिती ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे. ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे हे मनीषा मुसळे माने यांचे वकील असून संशयित म्हणून सदर बाजार पोलिसांनी डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणात मनीषा मुसळे माने यांना ताब्यात घेतले होते. ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की डॉक्टर वळसंकर यांना आत्महत्येपूर्वी 16 आणि 17 एप्रिलला पी राऊत यांचे कॉल आले होते. पी राऊत या डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणात साक्षीदार असून वळसंकर हॉस्पिटलमधील कर्मचारी आहेत. डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीत डॉक्टर वळसंकर, पी राऊत आणि आर राऊत यांचे CDR तपासा, त्यांचं टॉवर लोकेशन तपासा अशी मागणी युक्तिवाद मांडताना वकिलांनी कोर्टाकडे केली आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर यांना आत्महत्येच्या 2 दिवस अगोदर एका विशिष्ट क्रमांकावरून कॉल आला होता. त्याबाबत ॲडव्होकेट नवगिरे यांनी कोर्टात युक्तिवाद करताना कॉलची 4 महिन्यांची डिटेल तपासणी करा अशी मागणी केली. डॉक्टर वळसंकर यांना 16 एप्रिलला अनेक कॉल आले. ते फार 1 ते 2 मिनिटांचे आहेत. मात्र 16 एप्रिलला आर राऊत यांचा कॉल आला. त्यामध्ये एक SMS असून 577 सेकंद, 744 सेकंद, 121 सेकंद, 227 सेकंद इतका वेळ संभाषण झालं. डॉक्टर वळसंकर यांना 17 एप्रिल रोजी पुन्हा राऊत यांनी कॉल करत 1426 सेकंद, 228 सेकंद, 67 सेकंद असे 3 वेळा कॉल केला होता. डॉक्टर शिरीष वळसंकर आणि राऊत या महिला कर्मचाऱ्यात 16 एप्रिल आणि 17 एप्रिल असे 2 दिवसात इतके कॉल करण्याची वेळ का आली असा प्रश्न ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी उपस्थित केला आहे. 18 एप्रिल या तारखेला डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांचा देखील कॉल होता. मात्र तोही काही सेकंदाचाच आहे आणि त्या अगोदर 3 कॉल त्या महिलेचे आहेत असं वकील म्हणाले. डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8:40 नंतर आत्महत्या केली अशी नोंद सोलापूर पोलीस डायरीत झाली आहे. डॉक्टर वळसंकर यांना त्या अगोदर एका महिलेचा कॉल आला होता. मनीषा मुसळे यांचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले, डॉक्टर वळसंकर हे 18 एप्रिल रोजी रात्री आत्महत्या करण्याअगोदर सायंकाळी एका राऊत आडनावाच्या महिलेसोबत 7:57 मिनिटाला 5 सेकंद बोलले होते. 8:25 मिनिटाला पुन्हा 31 सेकंद बोलणं झालं, तर 8:28 मिनिटाला 18 सेकंद डॉक्टर शिरीष वळसंकर आणि राऊत या महिलेसोबत संभाषण झालं आहे. त्यानंतर 8:32 ला सुपुत्र डॉक्टर अश्विन शिरीष वळसंकर यांचा कॉल होता. तेव्हा फक्त 44 सेकंद बोलणं झालं. ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी हाच धागा धरून कोर्टात जोरदार युक्तिवाद केला.